मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम, पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज, AP क्राईम न्यूज। मी बारामती तालुक्यातील शिरोली गावचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता, तसा अजितदादांचा पण कार्यकर्ता। आज मी तहसील ऑफिसला आल्यानंतर मला तिथं भगवान बापू खारतोडे या नावाचं व्यक्तिमत्व आपल्या प्रांत ऑफिस पुढं आमरण उपोषणाला बसलेलं आहे। मी त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी निरगुडे गावचा आणि त्या तिथून महसूल खात्यामध्ये 9.5 कोटी रुपयाचा महसूल भरायचा राहिला आहे। त्यामुळं ते शासनाच्या तिजोरीमध्ये ते पैसे गेले पाहिजेत म्हणून त्यांनी दारामध्ये प्रांताच्या दारामुळं आमरण उपोषण लावलेलं आहे। आज 13-12 तारखेला 13-12-24ला ते उपोषण बसले। आज तुम्हाला सांगतो आज 6वा दिवस 7वा दिवस लागला तरी परंतु तो दारावरती पडला आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। कारण त्या माणसानं काय चुकीचं केलं उपोषण बसला म्हणून की अशा माणसांच्याकडून 4 पैसे जर शासनाच्या तिजोरीत पडले तर आपल्या शासनाच्या तिजोरीत भर पडेल आणि बाकीची काही कामं मार्गी लागतील। परंतु या महसूल खात्यामधले लोक किंवा प्रांत ऑफिसमधल्या लोकांनी अशा माणसाला येऊन जर त्याला सगळ्या सविस्तर गोष्टी सांगितल्या तर उपोषण सुटेल ना। उपोषण सोडवायचं असतं म्हणजे काय, उपोषणाला बसल्यानंतर मरेपर्यंत उपोषण असतं काय? न्याय मागण्यासाठी दिल्यानंतर तुम्ही न्याय देण्याचं काम करायला पाहिजे। परंतु आपल्या ह्या बारामती तालुक्यात दादांच्या तालुक्यामध्ये जर अशा प्रकारच्या गोष्टी उपोषणाला बसल्यानंतर अधिकाऱ्यांनी येऊन जर त्याचा हवापाव होत नसेल तर ह्या गोष्टी काही बऱ्या नाही त्या। परंतु उद्या 22 तारखेला दादा आल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता पण दादाला सांगेल दादा ह्या गोष्टी काही बऱ्या नाही त्या आणि तुम्ही त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या माणसाला प्रांत ऑफिसच्या लोकांनी येऊन त्याचं उपोषण सोडवण्यास काही मदत करावी अशा प्रकारची मी प्रांत साहेबाला किंवा त्यांच्या ऑफिसच्या अधिकाऱ्याला प्रांत साहेबाला म्हणा त्यांना मी विनंती करतो की अशा माणसाला तुम्ही उपोषण सोडून त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे। आज पत्र आले आम्हाला। या पत्रामध्ये जीवन बनसोडे साहेबांनी जे काही सांगितलं याच्यामध्ये बघा की गट नंबर 256 मध्ये उत्खननाच्या आदेशावर RS कामते प्रा लिमिटेड पुणे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अपील दाखल केलं आहे। त्यामुळं सदर बाब न्यायप्रविष्ट असल्यानं न्यायालयामध्ये जोपर्यंत निर्णय होत नाही त्यावर त्याप्रमाणे कारवाई करणे अभिप्रेत आहे। सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आपण आमरण उपोषणापासून परावृत्त व्हावं व प्रशासनास सहकार्य करावं। मला एवढं सांगायचं आहे की ह्यांनी फक्त न्यायप्रविष्ट लिहिलंय, याच्यामध्ये कुठल्या कार्यालयामध्ये म्हणजे वरिष्ठ कार्यालय आहे तो वरिष्ठ कार्यालय कोणतं हे बी ह्यांना देता आलं नाही। त्याचप्रमाणे आवक-जावकचा जो नंबर आहे तो बी त्यांनी याच्यामध्ये दिला नाही। फक्त मला उठवायसाठी यांनी जे केलेलं प्रयत्न आहे हे समोर आपल्याला दिसतं या म्हणजे जीवन बनसोडे साहेबांचा किती अभ्यास आहे याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतो या। हा भगवान खारतोडेला जर ही गोष्ट कळत असेल तर त्या साहेबांच्या लक्षामध्ये का आली नाही अजून गोष्ट ही। आणि मला एवढं म्हणायचंय की अपिलाची तारीख जी काढली या 18/3ला दंड टाकलाय 9.25 कोटी रुपये आणि तहसीलदार साहेब सांगतात याच्यामध्ये की 18/3लाच की 15 दिवसाच्या आतमध्ये हा दंड काय करा तुम्ही वसूल करून घ्या। स्पष्ट आदेश येतं 15 दिवसाच्या ह्याच्यामध्ये या आदेशानुसार प्रतिवादी यांनी चलनाने 15 दिवसाच्या आत सदर दंडाची रक्कम सरकारी खजिन्यामध्ये भरण्याबाबत आदेश केला आहे। आणि हे आज जर अपील करत असत्यान मला एकच म्हणायचंय की हा दंड टाकल्यानंतर 90 दिवसामध्ये जी पुढची पार्टी प्रांत अधिकाऱ्याकडे अपील करू शकते। त्यांनी कुठलीही अपील केली नाही। ज्यावेळेस हा भगवान खारतोडे इथं उपोषणाला बसला जेव्हाही त्यांना लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी अपील केले आणि अपिलामध्ये कुठलाही क्रमांक नाही म्हणजे ही नुसती फसवेगिरी चालली याच्यामध्ये प्रशासन किती सहभागी याचा स्पष्ट आपल्याला समजतंय। म्हणजे कोण कोणाला मिळून खाते याचं प्रत्यक्ष उदाहरण याच्यामध्ये भगवान खारतोडे जर 9.25 कोटी रुपये जमा व्हावं म्हणून त्या प्रांताच्या दारामध्ये बसला असेल आणि प्रांत अधिकारी सुट्टी घेऊन जात असत्यान मला एवढं सांगायचं 7वा दिवस आहे उपोषणाचा मी किती सहन करू अजून